महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने 13 ऑगस्ट रोजी राज्यातल्या प्रस्तावित श्रेणी आणि दरवाढ वर्तमानपत्रांच्या बाबतीतला आदेश जारी केलेला आहे। या आदेशामध्ये 842 वृत्तपत्रांना स्थान मिळालेलं आहे। मात्र ज्यांनी प्रस्ताव दाखल केले त्या अनेक वर्तमानपत्रांना काही त्रुटींमुळे यामध्ये स्थान मिळू शकलं नाही असं दिसतंय। एकट्या बीड जिल्ह्याचा विचार केला तर 51 प्रस्ताव दाखल झाले होते, त्यापैकी केवळ 17 प्रस्तावांना मान्यता मिळाल्याचे दिसून येते। आणि त्यामुळं राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यमंत्री यांच्यासह माहिती आणि जनसंपर्क विभागाला राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं लेखी निवेदनाद्वारे विनंती करण्यात आलेली आहे की एकूण राज्यातली कोरोना काळातली परिस्थिती लक्षात घेता आणि या माध्यम क्षेत्राच्या समोर जे संकट उभं आहे हे लक्षात घेता दरवाढीच्या संदर्भामध्ये वर्तमानपत्रांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय करणं अपेक्षित आहे। आणि म्हणून माध्यम क्षेत्राला मदत करण्याच्या भावनेतून राज्य सरकारने ज्यांना या दरवाढीमध्ये स्थान मिळू शकलं नाही असे जे इच्छुक आहेत आणि ज्यांचे प्रस्ताव दाखल आहेत त्या प्रस्तावामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दुरुस्त करण्याची, पूर्ण करण्याची संधी संबंधित वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला द्यावी आणि त्यानंतर शासनाने पुन्हा या संदर्भातला आदेश काढावा अशा प्रकारची विनंती आम्ही केलेली आहे। महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून, अनेक जिल्ह्यातून जे नियमित वर्तमानपत्र प्रकाशित करतात अशांनी दरवाढीसाठी प्रस्ताव दाखल केले होते। मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे त्यामध्ये स्थान मिळू शकलं नाही। त्यामुळे काही नाराजीचा सूर असला तरी राज्य सरकारला आम्ही पत्रकार संघाच्या वतीने विनंती केलेली आहे आणि मला आशा आहे की माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे एका वर्तमानपत्राचे प्रमुख आहेत आणि त्यामुळं त्यांनी या बाबतीमध्ये सकारात्मक बघावं अशी अपेक्षा आम्ही सर्वांच्या वतीनं व्यक्त केलेली आहे।